हिंदू बांधव दीपू दास याच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ तसेच इस्लामिक कट्टरपंथी घुसखोर बांगलादेशीयांना तात्काळ देशाबाहेर हकलण्याच्या मागणीसाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने इचलकरंजी येथे आंदोलन करण्यात आले। बांगलादेशात सत्तांतरानंतर हिंदूंवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले असून मंदिरे, व्यावसायिक केंद्रे, महिला, शासकीय कर्मचारी व पत्रकार यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। प्रत्येक आठवड्याला हिंदू विरोधी हिंसक घटना घडत असून प्रशासनाची भूमिका निष्क्रिय असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। मागील आठवड्यात बांगलादेशातील मेनन सिंग जिल्ह्यातील भालुका गावात सामान्य हिंदू कामगार दीपू दास याच्यावर ईश्वरी निंदेचा खोटा आरोप करून भर चौकात जमावाने निष्ठुर हत्या केल्याची घटना घडली। ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडूनही तिला रोखण्याचा प्रयत्न न झाल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ प्रसारित केल्याने मानवतेला काळिमा फासला गेल्याचे मत व्यक्त करण्यात आले। या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कट्टरपंथी घुसखोर बांगलादेशीयांना त्वरित देशाबाहेर काढावे, त्यांना आश्रय देणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, तसेच बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी भयमुक्त व शोषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनात डांगरे मामा, भरत माळगे, दत्ता वायकोस, शुभम कालेकर, बाळासाहेब ओझा, शिवम सूर्यवंशी, संजय पाटील, समर्थ नाईक, मुकेश चौथे, दिगंबर भालुगडे, अमित पाटील, मुकुंद उरुणकर, रवी हुक्केरे यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।